राम नारायण राम. जीवनात मनुष्य जे काही इच्छितो ते सहज प्राप्त करू शकतो. तुम्ही तुमच्या सभोवताल अनेकदा पाहिले असेल की अनेक लोक त्रस्त असतात. कोणी कामाच्या तणावात आहे, कोणी शिक्षणाच्या चिंतेत आहे, तर कोणी जीवनात प्रगती होत नसल्यामुळे निराश आहे. परंतु जर तुम्ही तुमच्या अंतःकरणातील विवेक व चेतनेचे ऐकले तर तुम्हाला खरी ज्ञानप्राप्ती होईल. जेव्हा खरे ज्ञान मिळेल तेव्हा यशाचा योग्य मार्गही तुमच्या समोर स्पष्ट होईल आणि ह्याच मार्गावर चालत तुम्हाला तुमच्या स्वप्नांची पूर्ती करता येईल. हे सांगणे चुकीचे ठरणार नाही की आजही समाजात असे काही घटक आहेत जे फोडा आणि राज्य करा या राजकारणाद्वारे आपल्यावर सत्ता गाजवत आहेत आणि आपणही त्यांना तसे करू देत आहोत. याचे कारण म्हणजे आपण आतून खूप कमकुवत झालो आहोत. आज धर्माच्या नावाखाली लोकांना दिशाभूल केली जात आहे. ही समाजाची विडंबना आहे की एका बाजूला गरिबीची रेषा ओलांडू न शकणारे अनेक बालक एकवेळच्या जेवणालाही मुकतात आणि दुसऱ्या बाजूला मंदिरे लिटरच्या लिटर दूध, दही, तूप, पंचामृताने मूर्तींचा अभिषेक करण्यात मग्न आहेत. हेच का धर्माचे खरे स्वरूप? आपण सर्व 5 मूलतत्वांपासून बनलेले आहोत. आपल्या सर्वांकडे समान हृदय आणि मेंदू आहे. मात्र आपल्यावर अवलंबून आहे की आपण आपल्या मनात सकारात्मकता ठेवतो की नकारात्मकता. आपण एकमेकांचे भले चिंततो की द्वेष करतो. जेव्हा माणूस लोभाच्या विळख्यात सापडतो तेव्हा तो समोरच्या व्यक्तीला किती यातना देतो हे त्याला जाणवत नाही. आपली धरती जप आणि तपाची भूमी आहे. विश्वास आपली ताकद आहे. संयम आपले शिस्तपालन आहे. प्रेम आपला आत्मविश्वास आहे. या मूल्यांना मनात ठेवून जर आपण पुढे जात राहिलो तर यश आपोआपच प्राप्त होईल. कोणालाही कमी लेखण्याची गरज नाही. आपल्याला निसर्गाकडून भरपूर काही मिळाले आहे जे आपले जीवन धन्य करू शकते. आजच्या युगात लोक सहज नैराश्य व तणावाला बळी पडतात. म्हणूनच प्रत्येकाने ध्यानधारणा मेडिटेशन अवश्य करावी. ध्यानामुळे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवता येते, मन स्थिर होते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. ध्यान केल्याने व्यक्तिमत्वात सुधारणा होते, नेतृत्वगुण विकसित होतात, तसेच जबाबदार नागरिक आणि समाजसेवेची जाणीव निर्माण होते. जसे की तुम्हाला माहीत आहे की या पृथ्वीवर सुमारे 800 कोटी लोकसंख्या आहे, पण माणसांनीच बनवलेल्या धर्माच्या आहारी जाऊन आपण चुकीच्या मार्गावर चालत आहोत. हे सत्य आपल्याला समजले पाहिजे. जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी खोट्या धर्माच्या आधारावर लोकांना फसवत आहेत त्यांचा आपण प्रतिकार केला पाहिजे. त्यांना कठोर शिक्षा द्यावी आणि समाजासमोर उघड करावे. ही जबाबदारी फक्त एका व्यक्तीची नाही तर आपण सर्वांनी मिळून या कार्यासाठी समाजाला प्रेरित करावे. जीवनात तुम्ही कोणतेही कार्य करा, तुमचा विवेक नेहमी तुम्हाला योग्य दिशा दाखवतो. म्हणून नेहमीच विवेकाचे ऐका, तुमच्या अंतःकरणाचे ऐका. आज प्रत्येक जण सुख आणि शांततेच्या शोधात आहे. त्यासाठी आपण अनेक ठिकाणी भटकतो, पण आपण विसरतो की हे सुख आणि शांती आपल्याच अंतःकरणात आहे. फक्त आपल्याला राम नारायण राम या नामात एकरूप व्हायचे आहे. मग पहा, जीवनात तुम्हाला खऱ्या आनंदाची अनुभूती कशी मिळते.